कोल्हापुरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। कचऱ्याच्या समस्येला वैतागून काँग्रेस पक्षाकडून आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारातच हातात विविध भागांतील कचऱ्याची समस्या दाखवत खुर्च्या सोडा कचरा उचलावो अशी दवंडी पेटवत अनोखे आंदोलन केले। त्याचबरोबर मंडई असेल, या ठिकाणी दुर्गंधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागरिकांच्या रोषाला हे सगळे माजी नगरसेवक जे आहेत, आज प्रशासक या ठिकाणी येऊन 3 वर्ष झालेले आहेत, पण प्रशासक ज्या वेळेला आला त्यावेळपासून प्रशासकांच्या माध्यमाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जी ॲक्च्युली काम व्हायला पाहिजे होतं त्या गतीनं ते काम होत नाही आहे। आणि आत्ताचे जे या ठिकाणचे कर्मचारी असतील, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी असतील, त्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मध्ये डेंग्यूची साथ आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये आली, तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही दरवेळेला प्रशासनाला सारखं जागं करायचं, किती जागं करायचं याला सुद्धा कालमर्यादा असते। आज रस्त्याने फिरत असताना जो माजी नगरसेवक, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याला फिरताना त्याला जाब विचारला जातो। आज 2 ते 3 तासामध्ये जुनी पेन्शन लागू करा, मोदी हटवा, देश वाचवा, हिटलरशाही नाही चलेगी, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, धान्य हवे पैसे नको अशा अनेक घोषणा देत केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटना अलिबागमध्ये एकवटल्या। मोदी सरकार विरोधात घोषणा देत गोंधळपाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी केंद्र सरकार विरोधात सर्वांनीच घोषणा दिल्या। अरे अंबानी अदानी की मोदी सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा। महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करा। महंगाई को कोठार हे भाताचं कोठार हे ओळखते संपवायला निघाले। जमेल काय? आपल्याला भात खायला मिळाला नाहीये तर आपण झाडाचा काय झाडपाला खाऊन राहू काय? भात जगला पाहिजे का नाही? भात शेती जगली पाहिजे, नाचणीची शेती जगली पाहिजे, वरीची शेती पण जगली पाहिजे आणि आपलं पोट पण जगलं पाहिजे, आपण सगळे जगलं पाहिजे। तेव्हा ते वाचवायला आपण सगळे एकत्र आलो, तर आज खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे की शेतात काम घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला साथ द्यायला आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा लोक उपस्थित आहेत। आज डॉक्टर लोक पण उपस्थित आहेत, जे संघटित क्षेत्रात काम करतात, थोडे चांगले पगार घेतात, हजारांचे लाखांचे पगार घेतात, ते लाखांचे पगार घेणारे पण रस्त्यावर बसणाऱ्या शेतकरी शेतमजुरांसाठी आज आपल्या बरोबर, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे। पण हा एका दिवसाचा प्रसंग राहता कामा नये, ही गोष्ट आपली सातत्याने चालणारी झाली पाहिजे की एसी रूम मध्ये बसणारा अधिकारी आणि शेतात राबणारा शेतकरी आणि मजूर यांची एकजूट ही इथून पुढे गेली पाहिजे। कारण रायगड जिल्ह्याला तो इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे, चरीच्या सत्याग्रहाचा इतिहास आहे, चिरनेरच्या सत्याग्रहाचा इतिहास आहे, आणि त्या इतिहासाच्या वाटेवर आपण पुढे निघालोय आणि सगळे मिळून झगडतोय। हा झगडा पुढे गेला पाहिजे। आणि मी एक शेवटची गोष्ट सांगून थांबणार आहे। आज रायगड जिल्ह्यामध्ये एकही आमदार आणि एकही खासदार विरोधी पक्षाचा राहिलेला नाही, बरोबर आहे? सगळ्यांना पळवलं कोणी? मोदी, भाजपनी, कमळवाल्यांनी पळवलंय। कोणाला ईडीची तलवार टांगली, कुणाला सांगितलं तुम्हाला जेलमध्ये घालू, पक्ष फोडले, शिवसेना फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस फोडला। आज आपण शेतकरी, कामगार, सर्व जे पीडित कष्टकरी आहेत त्यांचा आज मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे। मुंबईमध्ये या मोर्चाची परमिशन मागितली होती, परंतु हे जे खोके सरकार आहे त्यांनी ही परवानगी नाकारली। निश्चितपणे जो खरा जनतेचा रोष आहे तो आज या आपल्या मोर्चातून आपण दिसत आहे। ज्या पद्धतीने अंगणवाडी कर्मचारी आहेत, अनेक सरकारी प्रकल्प या रायगडमध्ये आले, लाखो एकर जमीन सरकारने इथे घेतलेली आहे, आणि हा जे भाताचा कोठार असलेला जिल्हा आहे तो आज फक्त आपण नलिकाग्रस्त झाला। याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर अनेक कारखान्यांचं सांडपाणी येऊन लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, प्रदूषित करण्याचा रायगड त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून लोकांचं म्हणणं आहे का आता जे
हे सरकार 10 वर्ष सत्तेवर आहे, ज्या पद्धतीने त्यांनी खोटी आश्वासनं दिली, 15-15 लाख रुपये देऊ, 2 कोटी वर्षाला नोकरी देऊ, त्याच्यामध्ये सबसेल हे सरकार अपयशी झालेलं आहे. आणि त्याचा रोज जसं प्रत्येक कारखाना JNPT पासून BPCL पासून सगळे कारखाने जे आहेत ते त्यांनी त्याचं खाजगीकरण केलं आहे. आणि खाजगीकरणामध्ये काय आलेलं आहे तर 12,000 आणि 15,000 पगार, आणि ज्याच्यामध्ये उदरनिर्वाह सुद्धा माणूस करू शकत नाही, अशा प्रकारची कंत्राटी कामगारांच्या आज योजना इथं त्यांनी लावलेल्या आहेत. आणि त्याचा प्रचंड असंतोष आहे तो जनतेमध्ये दिसत आहे. यावेळी हे सरकार बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा फार मोठा संघर्ष आज सर्व पक्ष एकत्र आहेत. इंडिया आघाडी सर्व फेडरेशन जे आहेत कामगार संघटना ते एकत्र आले आहेत आणि त्याच लढत आहेत की मोदी हटाव देश बचाव, मोदी हटाव संविधान बचाव. संविधान जर वाचवायचं असेल तर या देशामधून मोदी सरकार गेलं पाहिजे, भांडवलदारांचं सरकार गेलं पाहिजे. याला जनतेशी आणि कष्टकऱ्यांशी यांना काही देणं घेणं नाही. लोकशाहीची व्याख्या जी आहे ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य, याचा विसर या सरकारला पडलाय. त्यांना वाटतं आम्ही मालक आहोत. ED आणि CBI आणि न्यायव्यवस्था, मीडिया सगळे स्तंभ त्यांनी विकत घेतले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते राज्य करत आहेत. आणि त्यांना आज दाखवून दिलं पाहिजे का देशावर कोणीही हुकुमशाही पद्धतीने राज्य करू शकत नाही. पुन्हा आज ही जनता पेटलेली आहे. जनता आज फक्त नुसतं रायगड जिल्ह्यात नाही, प्रत्येक तहसील कार्यालयावर ज्या महाराष्ट्रामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जो आसूड आहे शेतकऱ्यांचा तो ओढण्याचा आज प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे. आणि निश्चितपणे याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल आणि 100% मोदीचं सरकार हे 24 मध्ये नसणार आहे. कार्तिक पौर्णिमा सोहळा माळशिरस तालुका शाखा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने यशवंतनगर अकलूज या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी साहित्यिक गणपत जाधव, डॉक्टर नलावडे, प्राध्यापक लोंढे व भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदी बौद्ध बांधव उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास आर्थिक सामाजिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
रिपब्लिकन युथ फोर्सचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे यांनी लिहिलेल्या क्रांतीसूर्य या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संपन्न झालाय. प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खरं तर मला जी कविता करण्याची प्रेरणा मिळाली ती आंबेडकरी विचारातून ती प्रेरणा मिळालेली आहे आणि ती मी लिखाणा स्वरूपात क्रांतीसूर्य या काव्यसंग्रहातून मांडलेली आहे. आंबेडकरवादी चळवळीला क्रांतीसूर्य या काव्यसंग्रहाने एक नवीन बळकटी मिळणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषम व्यवस्थेला जर उलटून टाकायचं असेल तर तुमच्या लेखणीला धार आली पाहिजे असा समाजातील दलित, शोषित, पीडित, वंचित घटकांना संदेश दिला होता आणि त्याप्रमाणे रमेश कांबळे यांचा हा कविता संग्रह निर्माण झालेला आहे. अशाच क्रांतीसूर्य या कविता संग्रहाचं अनुभव आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीत दिलेले जे योगदान आहे त्याचा परिपाक असलेला हा कविता संग्रह आपल्याला निश्चितच प्रेरणा देईल आणि यापुढच्या काळामध्ये रमेशसारखे असे अनेक कवी या समाजात निर्माण होतील अशी मला खात्री वाटते. कारण आजचा जो सोहळा झालेला आहे त्या सोहळ्यामध्ये अनेकांनी आपली मतं मांडत असताना विद्रोह, क्रांती, बंड या विषयाला अनुसरूनच आपले विचार मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही घाबरू नका, वाचायचं असेल तर घाबरू नका, एखाद्या गोष्टीवर आपलं मत जर व्यक्त करायचं तर घाबरू नका, धीट राहा, प्रामाणिक राहा, निष्ठा ठेवा, विचार हा तुम्हाला निश्चितच पुढे घेऊन जाईल अशा पद्धतीचा त्यांनी दिलेला समाजाला जो संदेश आहे तो संदेश या निमित्तानं पुढे जाण्याची एक नवीन आशा निर्माण झालेली आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो थांबतो. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आंबेडकरी चळवळीतून आलेला लेखक, साहित्यिक, कवी हा विद्रोहाचं अंगार पेरत आपली लेखणी आणि वाणी झिजवत असतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानातील या कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीतून आंबेडकरी चळवळीत उभं आयुष्य ज्यांनी योगदान दिलं ते रमेश कांबळे यांचा क्रांतीसूर्य हा कविता संग्रह मराठी परिवर्तनवादी साहित्य विश्वात मोलाची भर टाकणारा अशा प्रकारचा आहे. साहित्य हे समाज परिवर्तनाचं प्रभावी आणि परिणामकारक माध्यम, हत्यार आणि दुधारी शस्त्र असतं असं मानलं जातं. ते लेखणीची तलवार घेऊन बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार घरोघर पोहोचवण्यासाठी मनोरंजन नव्हे तर प्रबोधनाचा अंजन जनसामान्यांच्या मनामध्ये पेरण्याचं काम, डोळ्यामध्ये पेरण्याचं काम क्रांतीसूर्य या काव्यसंग्रहानं. 74व्या संविधान दिनाच्या निमित्ताने परभणीत भारतीय बौद्ध महासभा धम्म मैत्री संवाद अभियान ज्येष्ठ नागरिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. मी मारुती बरे MM बरे आज 74वा संविधान दिन साजरा होत असताना 75व्या म्हणजे स्वर्ण दिनेचा पदार्पण करत आहोत. या निमित्तानं या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भारतीय बौद्ध महासभेचा मी तालुका अध्यक्ष असून या ठिकाणी त्यावेळेस इंग्रजांना सांगितलं की तुम्हाला स्वातंत्र्य देऊ परंतु संविधान अगोदर द्यायला पाहिजे, संविधान लिहिलं पाहिजे. संविधान लिहिण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला परंतु इंग्रजांनी तो नाकारला गेला आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहायला सुरुवात केली. संविधान जरी 5-7 लोक असले तर एक मृत्यू पावला, दुसऱ्यानं राजीनामा दिला, तिसरा आपल्या संसारात गुंग झाला, चौथा राजकारणामध्ये गुंग झाला आणि शेवटी बाबासाहेब एकट्याला संविधान लिहावं लागलं आणि तेही 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलं. आणि या दिवशी
म्हणजे 25 तारखेला पूर्ण केलं आणि 26 तारखेला त्यानं राष्ट्रपतीच्या हवाले केले आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले हे संविधान जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान आहे, त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही सांगा. जर वापर करणारे चांगले असले तर देश प्रगतीपथावर जाईल आणि जर ही माणसं संविधान चांगलं असेल आणि जो राबविणारे जर खराब असतील ते संविधानामध्ये देश बर्बाद झाल्याचे राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेस उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी दिल्लीमध्ये राष्ट्रपती मुर्मू द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये त्यांचं अनावरण होणार आहे आणि ते अनावरण झाले असेल किंवा होईल अशी काही बातमी आली नाही आहे आणि म्हणून आजचा दिवस अधिक महत्त्वाचा समजला जातो एवढंच. आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभागी झाले सर्वांचे धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.